राधे राधे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरात देवाचा वास आहे ह्याचे संकेत मिळतात. ते कसे ओळखायचे? अर्थात जे जे संकेत मी सांगते ते माझ्या पण घरात सगळे नाही आहेत, पण कुठले आहेत आपण त्याच्याशी रिलेट करू शकतो आणि आपल्याला ते एक छान वाटतं. हो हो, आपल्या घरात आहे असं. तर मी हे काही म्हणजे मला अनुभवलेले, काही मी वाचलेले असे मी संकेत तुम्हाला सांगणार आहे. खूप छान वाटतं. आणखीन आपल्याला जेव्हा असं पटतं की अरे हां, खरंच म्हणजे आपल्या घरात देवाचा वास आहे. बघा बरं, मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा असते. म्हणजे आपण घरात येतो, घरात सगळीकडे छान वाटतं, आनंद वाटतो आणि उत्साह वाटतं. हा एक सगळ्यात मोठा देवाचा वास असलेला संकेत. घरात नेहमी शांती आणि समाधान असतं. एक दुसरं म्हणजे घरातले जे कुटुंबातली जे मंडळी असतात ती एक दुसऱ्यांशी अतिशय आत्मीयतेने प्रेमाने असतात. त्यांच्या डोळ्यात एकमेकांबद्दलचं प्रेम दिसतं. दुसरं म्हणजे समजा आता संकटही देवाला नाही चुकली तर आपल्याला काय चुकणार. पण तुम्हाला सांगते, ज्या घरात देवाचा वास असतो त्या घरात अचानक म्हणजे समजा काही संकट आलं, काही प्रॉब्लेम्स आले तर अचानक आपल्याला माणसांची किंवा पैशाची अचानक मदत मिळते. म्हणजे आपण ज्या टेन्शनमध्ये असतो ते टेन्शन दूर होतं आणि आपल्याला मदतीचा हात पुढे होतो. नंतर मेन मी तुम्हाला सांगितलं, घरातल्या लोकांमध्ये ना आळस किंवा निराशा किंवा दुःख असं फारसं नसतं. थोडंफार प्रत्येक घरात असतं, पण आपल्याला जाणवतं की ह्याच्याबरोबरच सकारात्मकता आपल्या घरात आहे. घरातलं वातावरण आध्यात्मिक असतं, चांगलं बोललं जातं, चांगलं म्हणजे एकमेकांशी संवाद हे अगदी संस्कारवाले संवाद असतात. आणखीन देवाची पूजा केली जाते त्या घरात. रोज अध्यात्माबद्दल अगदी आदराने बोललं जातं. मी हे जे संकेत सांगते ते सगळ्यांच्या घरात नसतात. माझ्याही घरात काही सगळे नाही आहेत, पण जे 3-4 आपल्याला जाणवतात आणि आपल्याला पण बरं वाटतं की हां, माझ्या घरात देवाचा वास आहे. ज्या घरात देवाचा वास असतो ना, त्यांच्या घरातली मुलं पण संस्कारी असतात, चांगली असतात आणि म्हणजे योग्य मार्गाने जात असतात, हे आपल्याला पण जाणवतं. तुम्हाला म्हणजे सांगते की ज्या घरात म्हणजे झाडं वगैरे लावलेली असतात ना, त्या घरात ती झाडं असतात आणि देवाचा वास ज्या घरात असतो त्या घरातली झाडं अगदी म्हणजे टवटवीत असतात, हिरवीगार असतात, छान वाढलेली असतात. हे छोटे छोटे संकेत आहेत, पण त्याने खरंच आपल्याला जाणवतं की आपल्या घरात देवाचा वास आहे. आणखी एकूणच आता थोडंसं वादविवाद थोडंसं हे प्रत्येक घरात असतं, अगदी काय म्हणजे असं राहत नाही. पण जो एकमेकांबद्दल जो तिरस्कार असतो कधी कधी काही घरात, मत्सर, द्वेष, राग हा अक्षरशः असा उफाळून येत असतो, तसं नसतं. ह्या घरात शांती, समाधान, एकमेकांच्याबद्दल आपुलकी आणि प्रेम हे सगळं एकत्र ह्या घरात असतं. मी काही पॉईंट्स पण लिहिलेत, कारण काही मला माहिती आहे, काही मी अनुभवलेत, पण काही मला नक्कीच सांगायचे वाटतात की हे 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 पॉईंट्स तुमच्या घरात आहे का, नक्की चेक करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरात देवाचा वास असतो ना, त्या घरातलं जेवण पण अतिशय समाधानी असतं. म्हणजे मी रुचकर आणखीन स्वादिष्ट हे तर मी म्हणीनच, पण त्याच्याबरोबर ते जेवून मानसिक आणि शारीरिक समाधान मिळतं. ते जेवल्याने आणि ज्या घरात जेवण केल्यावर देवाला नैवेद्य दाखवून ते खाल्लं जातं, त्या घरातलं जेवण हे म्हणजे माणसांना निरोगी बनवतं. आणखीन त्याला एक वेगळीच चव येते, कारण त्याच्यामध्ये प्रेमाची आणखीन आपलेपणाची ऊर्जा ते जेवण बनवण्यात मिळालेली असते. तर हे पण एक फार चांगलं म्हणजे लक्षण आहे देवाचा वास आपल्या घरात असल्याचं. आपल्या घरात देवाचा वास असला तर जे आपल्याकडे कोणी पाहुणे रावणे हे जरी का आले ना आपल्या घरी, तर त्यांना पण एकदम
छान वाटतं, आनंदी वाटतं. आणि काही जणं बोलून पण दाखवतात की तुमच्या घरात आल्यावर किती छान वाटतं हो, एकदम उत्साही वाटतं. ह्याचाच अर्थ असा आहे की आपल्या घरात देवाचा वास आहे, ऊर्जा आहे ती. आता देवाचा वास आहे, ऊर्जा आहे आपल्याला जाणवलं. 2 ह्यातले संकेत असतील, 4 असतील, 5 असतील, सगळे पण असतील. तर काय करायचं? तर पहिलं आपण देवाचे आभार मानायचे, कृतज्ञता व्यक्त करायची आपण. आणि हा एक आशीर्वाद आहे देवाचा, हे नक्की आपल्याला जाणवतं. त्यामुळे रेग्युलर आपण जे कामं करतो, जे आपल्याला जाणवले देवाचे वास आहे, ही सगळी कामं आपण रेग्युलर केली पाहिजेत. देवाला आपण दिवा लावतो आणि जे काही काम करतो, जे काही त्याच्यामध्ये प्रेम आणि आत्मीयता मिळून जर काही केलं तर त्या घरात देवाचा वास नक्की आहे. मी काही संकेत सांगितलेले आहेत जे माझ्या घरात काही सगळे जाणवत नाहीत, सगळे काय नसतात, पण जे काही आहेत ते आपण पारखू शकतो आणि आपल्याला खूप छान वाटतं. मानसिक समाधान आणि मानसिक शांती इथं नक्कीच मिळते. आणि त्या ह्याची कृतज्ञता व्यक्त करून आपण देवाचे आभार नक्कीच मानले पाहिजेत, कारण हा देवाचा आशीर्वादच आहे आपल्याला मिळालेला, नाही का? राधे राधे.